नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो होतो करण भाऊ यांच्या शेतामध्ये. तर यांच्या शेतामध्ये आता गोबीची नवीन लागवड झालेली आहे. तर त्यामध्ये आपण डेमो देणार आहेत ड्रिंचिंगसाठी. तर त्यामध्ये देणार आहेत बायोविटा एक्स, ह्युमेसॉल प्लस किटाझिन असे तिन्ही प्रोडक्ट मिळून आपण डेमो देणार आहे ड्रिंचिंगसाठी. तर दाखवतो तुम्हाला गोबीचा प्लॉट आणि नंतर रिझल्ट पण दाखवणार आहेत. आणि आजची तारीख आहे 13 जानेवारी 2026. तर बघूया त्याचे 5-6 दिवसांनी कसे काय रिझल्ट येतात गोबीत. तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता, आता इथे ड्रिंचिंग चालू आहेत आपली बायोविटा, ह्युमेसॉल प्लस किटाझिन आणि गोबी अशा प्रकारे आहेत. आता 6 दिवसापहिले या गोबीची लागवड झालेली आहेत. म्हणजे अंदाजे तुम्ही 7 जानेवारी 2026ला या गोबीची लागवड झालेली आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे ड्रिंचिंग चालू आहे आता. तर बघूयात याचे 4-5 दिवसांनी कसे काय रिझल्ट येतात. तर खूप येते. तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ड्रिंचिंग चालू आहेत आता, हे बघू शकता तुम्ही. आणि बघूयात आता किती मोठा प्लॉट होते. तर 1-2 पंप आपण देणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो आता दुसरा पंपाचा डेमो चालू आहेत. एका पंपामध्ये 4च लाईनी झाल्या, तर आता दुसऱ्याच्या 4 8 अशा लाईनी होऊन जातात. म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांना रिझल्ट दाखवायला बरं होऊन जाते. त्यासाठी आपण 8 लाईनी घेणार आहेत. तर बघू शकता आता दुसरं औषध टाकणं चालू आहे. यामध्ये पण बायोविटा, ह्युमिसॉल आणि किटाझिन असं तिन्हीचं मिश्रण करून देणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता, इथे काडी लावलेली आहेत आणि अशा 8 लाईनी इथे आता झालेल्या आहेत समजा आपल्या ड्रिंचिंगच्या. तर इथून इकडे आपण नंतर येऊन बघणार आहेत रिझल्ट. तर आजची आहे 13 जानेवारी, आपण 20 जानेवारीपर्यंत रिझल्ट बघणार आहे कसे काय येतात, तर काय फरक पडतो. आणि शेतकरी मित्रांनो कधी पण लक्षात ठेवायचं, ड्रिंचिंग करायच्या वेळेस जमिनीमध्ये ओलावा पाहिजे. त्या ओलावा असल्यामुळे चांगले रिझल्ट येतात. आता इथे ओलावा पण आहे आणि पाणी ओलणं पण चालू आहे, त्यामुळे खूपच चांगले रिझल्ट येईल याचे. तुम्ही पण नक्की वापरून पहा बायोविटा, ह्युमेसॉल, किटाझिन. आणि रिझल्ट कसे वाटतात तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर शेतकरी मित्रांनो असा आहे प्लॉट, बघून घ्या. एकसारखा प्लॉट आहे पुरा. आणि आता फक्त ह्या 8 लाईनीमध्ये आपण डेमो टाकला आहे. काडी आहे तिथून एवढ्या 8 लाईनी. तर बघूयात आता रिझल्ट याचे.